नमस्कार मंडळी. तर संस्कार किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर इथे आपण आषाढी एकादशी निमित्त स्पेशल अशी उपवासाची थाळी बघतोय. तर इथे कुठलीही पूर्वतयारी न करता आपण डायरेक्टली हे सगळे पदार्थ बनवलेले आहे. तर तुम्हाला मी सांगते आधी आपण काय काय बनवलं आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मस्त असा वरईचा भात, आमटी, साबुदाण्याची खीर, गूळ शेंगदाणे, बटाट्याची भाजी, साबुदाण्याची पोळी आणि चिप्स घेतलेलेत आपण. तर सुरुवात करूया. वरईचा तांदूळ इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण भात शिजवून घेतो तसं त्याला शिजवून घ्यायचं. तर मीठ घातलंय मी. आता गॅसवर चढवूया. आता दुसरीकडे एका भांड्यात खीर बनवायला घेणार आहे आपण. तर इथे मी साबुदाणा घेतलेला, तर तो भिजवलेला नाहीये, त्याच्यामुळे आपण धुवून त्याला पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे आधी. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही भिजवलेला साबुदाणा डायरेक्टली दुधामध्ये ऍड करू शकता. आता आपल्याला त्याला छान शिजू द्यायचंय. तोपर्यंत इथे आपलं वरईमधलं पाणी आटलेलं आहे. आता आपण त्याला झाकण देऊन शिजवून घेऊया मंद आचेवर. आणि ते साबुदाण्यातलं पण पाणी कमी झालेलं आहे. आता त्यात थोडंसं आणखीन पाणी ऍड करूयात आपण आणि त्याला छान शिजू देऊयात. आता तोपर्यंत आपला वरईचा भात झालेला आहे. गॅस बंद करूयात. आता आपण इथे बटाटे उकडायला घालूयात. बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी. आणि बटाट्याची भाजी करण्यासाठी इथे मी बटाटे चिरते आहे. तर तुम्ही उकडलेल्याच बटाट्यांची भाजी करू शकता. तुम्हाला हवे तसे काप तुम्ही बनवू शकता. इथे मी मिरची घेतली, लाल मिरची सुकी. तुम्हाला हवी असेल तर हिरवी मिरची तुम्ही घेऊ शकता. तर इथे तेल गरम करून त्याच्यामध्ये आपण जिरा आणि लाल मिरची घातली, बटाटा घातलाय, परतून घेऊया आणि मीठ घालूया. तोपर्यंत आपले बटाटे पण उकडून झालेले, साल काढून घेऊया. आता इथे बटाट्याची भाजी आपली शिजत आली, तर त्याच्यामध्ये आपण तीळ घातलेले आहेत वरून. आता इथे मी पीठ मळून घेते पोळी बनवण्यासाठी. तर त्यासाठी मी इथे साबुदाणा छान कोरडा भाजून घेतलेला आहे आणि मिक्सरला एकदम बारीक त्याचं पीठ दळलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 2 बटाटे कुस्करून घातलेले आहेत मी आणि साबुदाण्याचं पीठ आधी त्याच्यात मिक्स करून घ्यायचंय आणि मीठ घालून आपल्याला छान ते पीठ मळायचं आहे. आता रेस्टवर ठेवूयात पीठ आणि खीर बघूयात आपली. तर इथे आपला साबुदाणा छान शिजला गेलाय. आता आपण दूध घालूयात त्याच्यामध्ये. आता ही खीर मंद आचेवर होऊ द्यायची, तोपर्यंत आपण आमटीची तयारी करूयात. तर इथे मी वाटण्यासाठी खोबरं घेतलेलं आहे, आल्याचा तुकडा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली. कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर उपवासाला चालत असेल तर प्लीज ॲड करा, नसेल चालत तर स्किप केली तरी चालेल. आता वाटण तयार आहे. इथे दही घेतलंय, बटाट्याचे काप घेतलेले आणि शेंगदाण्याचा कूट घेतला. आता एक पातेलं ठेवूयात आपण गॅसवर आणि खीर दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केली मी. आता तेल घेतलं, जिरं घालूयात, वाटण घालायचं, परतून घेऊयात, मीठ घालायचं चवीनुसार, बटाट्याचे काप घालून घेऊयात. आता सगळं छान परतून घ्यायचं. आपलं सगळं छान परतून झालं. आता दही ॲड करूयात त्याच्यामध्ये. सगळं फटाफट आपल्याला मिक्स करायचं, नाही तर दही फुटेल. आता शेंगदाण्याचा कूट घालूया. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. पण ही आमटी थोडीशी पातळ चांगली लागते, कारण वरई खूप जास्त प्रमाणात आमटी सोकते. आणि हवं तेवढ्या प्रमाणात तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. इथे आपली आमटी तयार आहे आणि इथे आपली खीर पण होत आली. आता आपण त्यात साखर घालूया. छान अशी उकळी येऊ द्यायची आणि आपली खीर तयार. आणि वरून तुम्हाला हवे तर ड्रायफ्रुट्स तुम्ही ॲड करू शकता. आता आपली आमटी पण झालेली. आता आपलं पीठ मुरलं होतं, तर आपण आता ते काढून घेऊयात. एकदा हाताने छान मळून घेऊयात आणि त्याचे गोळे बनवून आपण त्याची चपाती असं लाटून घेऊयात छोटी छोटी. आता ती थोडीशी क्रॅक होणार, कारण साबुदाणा थोडासा जाड वाटला गेलेला. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही थोडासा म्हणजे बटाटा एक्स्ट्रा ॲड करू शकता त्याच्यामध्ये आणि आणखीन बारीक अशी पिठी दळू शकता. तर इथे छान अशी शेकून घ्यायची आपल्याला पोळी. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली पोळी झालेली आहे. आता आपण ताट वाढून घेऊयात. तर बघू शकता मंडळी तुम्ही किती छान असं आपलं ताट तयार झालेलं आहे.
तर त्याच्यामध्ये आपण जवळजवळ सगळेच पदार्थ बनवले. म्हणजे भात बनवला आहे, आमटी बनवली आहे, खीर बनवली आहे, पोळी बनवली आहे, सुकी भाजी आहे आणि गूळ शेंगदाणे ठेवलेत आपण आणि तोंडी लावण्यासाठी वेपर्स चिप्स ते पण ठेवलेले आहेत. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचसोबत बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून आपल्या जेव्हा पण रेसिपीज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा. पुन्हा भेटूयात आणखीन एका रेसिपीसोबत.